शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अमोल भारती यांनी पदभार घेताच धडाकेबाज कारवाईस सुरुवात केली असून वेश्या व्यवसाय होत असलेल्या 7 लॉजला सील करून शिर्डीतील वेश्या व्यवसाय हद्दपार करण्यासाठी दमदार पाऊल उचललंय। यामध्ये अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या लॉजिंगला सील करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवला होता। त्यावर आज सदर लॉजिंग सील करण्यात आले। या लॉज मालकावर गुन्हे करण्याची अशा प्रकारची शिर्डीतील पहिलीच घटना आहे। यामध्ये शिर्डीतील सोनार गल्ली भागातील वसंत विहार लॉजचे मालक कृष्णप्रकाश कोळपकर, शुभम अशोक आदमाने, नानासाहेब जगन्नाथ शेळके, हॉटेल साई इन दत्तनगरचे मालक अनुप गणपत गोंदकर, प्रमिला गणपत गोंदकर, शीतल हरमित चौधरी, साई वीरभद्र लॉज सुतार गल्लीचे मालक भगवान मुक्ताजी बनकर, मुकेश अनिल बाग, तर निमगाव हद्दीतील हॉटेल शीतलचे मालक दीपक आत्माराम निंबाळकर, भाऊसाहेब जगताप, राजेंद्र सीताराम गाडेकर, बाबासाहेब भीमराव चौधरी यांच्यावर पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फरार असलेले आरोपी शंकर वेरनस्वामी, दिनेश मोकळ यांना अटक करण्यात आली असून 8 पुरुष व 6 महिलांना न्यायालयात हजर केले आहे। तसेच 18 अजामीनपात्र वॉरंटची बजावणी केली आहे। दरम्यान शिर्डीतील वेश्या व्यवसाय व गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी डीवायएसपी अमोल भारती व शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी कंबर कसली असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिर्डी पोलीस सतर्क आहेत। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी। शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमधील 4 हॉटेल्सवर यापूर्वी पिटा कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली होती, म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि त्या अनुषंगानं सदर जे हॉटेल्स आहेत तेथे अनैतिक मानवी व्यापार चालतो। या अनुषंगानं कलम 18(1) आहे पिटा कायद्याचं। त्या अनुषंगानं मॅजिस्ट्रेट यांना अधिकार असतो की सदर हॉटेल 1 ते 3 वर्षासाठी बंद करता येऊ शकतं, सील करता येऊ शकतं आणि सदर राहणारी जी लोक आहेत तिथं त्यांना निष्कासित केलं जातं तिथून। तर त्या अनुषंगानं प्रस्ताव पाठवले होते माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे। जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रांत यांनी सदर 4 हॉटेल्स जी आहेत, हॉटेल्सची नावं सांगतो मी तुम्हाला। साई वसंत विहार लॉज, त्यानंतर हॉटेल शिर्डी साई इन, हॉटेल साई वीरभद्र, हॉटेल शीतल, हे ते 4 हॉटेल्स आहेत। आणि हॉटेल्सचे जे मालक आहेत, हॉटेल साई वसंत विहार यांचे जे मालक आणि चालक आहेत कृष्णा प्रकाश कोळपकर, शुभम अशोक आदमाने, नानासाहेब जगन्नाथ शेळके। बऱ्याच वेळा असं होतं की अल्पवयीन मुलगी असेल, आता अल्पवयीन असू द्या किंवा अल्पवयीन नसू द्या, तिच्यासोबत जर लैंगिक अत्याचाराची घटना घडली, बरेचसे हॉटेल लॉजेस असं करतात की त्यांच्याकडे जे ग्राहक येतात त्यांचे ते जेंट्सचं नाव नोंदवतात, लेडीजचं नोंदवतच नाहीत, त्यांचे आधार कार्ड दोघांचेही घेत नाहीत। अशा प्रकारे जर यापुढे घटना आढळून आली तर पोक्सो या कायद्यानुसार जर मुलगी अल्पवयीन असेल तर कलम 17 नुसार त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी म्हणून सदर हॉटेलचं जे चालक मालक आहेत त्यांना आरोपी केलं जाईल। या संबंधानं आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिलेले आहेत, वाकचौरे सरांनी प्रेस दिलेली आहे। यापुढे ती कारवाई प्रत्येक माझ्या डिव्हिजनमधल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये केली जाईल। राजकारणात संधी एकदाच येते, पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते। विकास कामं, लोकसेवा, तुमचा विचार, हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे। आजचं राजकारण बदललंय। आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो। त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण, सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार। याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले 99 ॲडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत। क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार, टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम, प्रोफेशनल ग्राफिक्स, व्हिडिओज आणि मोशन कंटेंट, मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग, प्रिंट, ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय। या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख, तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे। 99 ॲडव्हर्टिजमेंट तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार। आजच आमच्याशी संपर्क साधा। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।